अरे ये रे ये एक गंमत. एक्सक्यूज मी लेडीज अँड जेंटलमॅन, एक मिनिट सगळ्यांनी इकडे लक्ष द्या प्लीज प्लीज. सो आज कामत हॉटेल आणि फूड्स परिवारातले काही लोक आणि काही जवळची माणसं आपण सगळे आज इथे पहिल्यांदाच भेटलेलो आहोत. मस्त पार्टी चालू आहे, मज्जा येते. नाही कसं असतं, कामाच्या गडबडीमध्ये ना आयुष्यातले काही महत्वाचे क्षण मिस होऊन जातात. आणि आज आपण तेच क्षण एन्जॉय करण्यासाठी भेटलोय. सगळेजण छान मज्जा करताय, राईट? पण आज आपण सगळे एकत्र आलो ते फक्त एकाच व्यक्तीमुळे. या सगळ्याचं क्रेडिट जात आहे ऑफकोर्स मीराला. प्लीज गिव्ह हर अ बिग राउंड ऑफ अप्लॉज. मीरा एक सेकंड ये. आणि आता आपण सगळे इथे जमण्याचं अजून एक फार महत्वाचं कारण आहे जे तुम्हाला देव सांगेल. जे ठरलं ते सांगायचं. ऑल द बेस्ट, ऑल द कॉज, बिग राउंड ऑफ अप्लॉज. हा माझ्या सहकाऱ्यांनो, मित्रांनो, काय होतं आयुष्यामध्ये कधी कधी काही घटना अचानक घडून जातात. किंवा काही निर्णय आपण असे तडकाफडकी घेऊन टाकतो. मग कालांतराने आपल्याला कळतं की त्याचे परिणाम चांगले आहेत की वाईट आहेत. पण काही महिन्यांपूर्वी मी सुद्धा असा एक माझ्या आयुष्यात तडकाफडकी निर्णय घेऊन टाकला. आणि आज मला कळतंय की तो निर्णय अतिशय 100%, 1000% योग्य आहे. तो निर्णय असा आहे की असंच काही दिवसापूर्वी माझ्या आयुष्यामध्ये मीरा आली आणि त्या क्षणानंतर माझं आयुष्यच पूर्ण बदलून गेलं. पूर्ण. हा बदल तुमच्यापैकी कितींना जाणवला असेल, काहींना जाणवलाही नसेल. पण ती मीरा आता फक्त मीरा राहिलेली नाहीये. तर आता ती मिसेस मीरा देवाशीष कामत झालेली आहे. क्या बात है देव, क्या बात है. अरे एका दमात केवढं बोललाय हा माणूस. प्लीज होऊ दे. एक सेकंड. हॅपी न्यू इयर मिसेस कामत. हॅपी न्यू इयर गाइस. हॅपी न्यू इयर. एक सेकंड. लेट्स हॅव अ ब्लास्ट. हॅपी न्यू इयर. खुश आहेस ना? आवडतंय ना सगळं? हो, खूप आवडतंय मला. म्हणजे मजा येते सगळ्यांसोबत. फक्त मगाशी वासुदेव त्यांना जरा घाबरले होते मी. तर हसू येतंय आपल्याला, पण तेव्हा काय झालं होतं ते माझं मलाच माहिती आहे. तसे गोड आहेत ते. खूप जीव आहे तुमच्यावर. ऐकून माहित होतं त्यांच्याबद्दल, आज प्रत्यक्ष बघितलं छान वाटलं. असंच आहे तो मावाली उडान टप्पू. पण त्याला एवढं घाबरायचं काय? घाबरायचं काय म्हणजे मला ती आपली पहिली पार्टी आठवली. आठवते ना तुम्हाला? सॉरी, पण फारच वाईट अनुभव होता माझा त्या
पार्टीत. आय मीन ते माणसं एकमेकांशी, इतरांच्या बायकांशी असं फ्लर्टच्या नावाखाली काही बडबडतात ना, नाही आवडत ते मला. खूप तिटकारा येतो त्या गोष्टींचा. मलाही नाही आवडत अशा पार्ट्या. पण कधी कधी बिझनेस आहे, क्लायंटसाठी अटेंड कराव्या लागतं. पण यापुढे मात्र अशा कुठल्याही पार्टीमध्ये तुला याचं कंपल्शन मी कधीच करणार नाही. युअर चॉईस. पण आता मला भीती नाही वाटणार, कारण तेव्हा मी एकटी होते, आता एकटी नाहीये. तुमच्या डोक्यावर काहीतरी आहे. डोक्यावर तिथे नाही, इथे ते चमकी पडली होती ना मगाशी, ते फोडलं. अगं मग काढ ना. मी काढू? का? अरे बापरे. अरे आदित्य, काय रे, तुला भेटायलाच येणार होतो मी. हो, मधुराने सांगितलं मला, त्यासाठीच आलो होतो. निघतो आम्ही आता. बर बर बर, तुम्ही आलात, खूप बरं वाटलं बरं का. तुम्हाला एक ब्रेक मिळाला नाही का? काय एन्जॉय केलंस ना पार्टीमध्ये? हो, निघतो आम्ही. येस. चला, सगळे निघाले असतील, आपल्याला जायला पाहिजे. हा? चला. चल. सर, मीरा मॅडम, थँक्यू सो मच. खरंच आज खूप छान वाटलं आम्हाला. हो खरंच. थँक्यू सर, थँक्यू मॅम. बरं सर, येतो आम्ही. बाय मॅम. बाय बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. आणि उद्या या ऑफिसला. हो हो, नक्की नक्की. बाय बाय बाय. चला, आता मी पण निघतो. फक्त मीरा, तुला एक गोष्ट सांगायची. आजपासून हा माझा जिगरी मित्र तुझ्या ताब्यात. काळजी घ्यायची. यु नो, अगदी नारळासारखा. वरनं जसं दिसेल तसंच आत असेल याची गॅरंटी नाही. दाखवत नाही तो सहसा, पण खूप सहन केलंय त्याने. इतके दिवस एकटा होता, आता तू आलीयस. सो वी आर हॅपी. यु नो, खूप मोठी गोष्ट आहे याच्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा. चला देव, आता मला तुझी अजिबात काळजी नाही, कारण तुझी काळजी घ्यायला मीरा आहे. पण मला तर मीराची खूप काळजी आहे. म्हणजे काय म्हणजे? अगं, याची काळजी घेशील तू, पण तुझी काळजी कोण घेणार? काय माणसाच्या हातात गेलीस मीरा. तुझं कसं होणार, काय होणार? मला आम्ही दोघं एकमेकांची काळजी घेऊ. आणि तुझी काळजी घेणार नाही. नाही, नेवर. हे शक्यच नाहीये. हाय ना, असाच राहणार, कडक, स्टिफ, इस्त्री केल्यासारखं एकदम. मी असं आहे ना, म्हणून आपली मैत्री टिकली आहे. ते बरोबर. आता आणि काही नाही, नको नको, अजून गाडी माझ्यावर सरकायच्यात. मी निघतो. ओके, चलो चलो, बाय बाय बाय. थँक्स फॉर एव्हरीथिंग. अरे, मोस्ट वेलकम. चला, गुड नाईट. काळजी घे. नीट जा रे. हा. पण काल खरंच खूप मजा आली. हो, सगळ्यांनी खूप कौतुक केलं. मलाही खूप मजा आली काल. हो, म्हणजे कानविंदे काय म्हणाले माहितीये? काय? ते म्हणाले, साहेब तुम्ही साहेब, आम्ही नोकर, ह्याच्या मधलं जे अंतर होतं ना, ते कालच्या पार्टीमुळे असं कमी झालं एकदम. आणि पहिल्यांदाच घरी बोलवलं ना असं मी. मलाही खूप बरं वाटलं ग. छान. काल खरंच वेळ नाही मिळाला बोलायला, पण थँक्यू. तुम्ही दिलेलं गिफ्ट मला खरंच खूप आवडलं.
गिफ्ट? मी कधी दिलं तुला गिफ्ट? तेच तुम्ही काल सगळ्यांसमोर म्हणालात ना, तेच. हेच की मीरा आता आपल्या कुटुंबाचा एक भाग झाली. आणि 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 काय? आणि तेच म्हणजे तुम्ही जे काल म्हणालात तेच. अगं मी बरंच काही म्हणालो, त्यातलं नेमकं काय? हेच की मीरा आता फक्त मीरा नाही, मिसेस मीरा देवाशिष कामत म्हणून ओळखली जाणार. थँक्यू सो मच. हा ते काय बरेच दिवस माझ्याही मनात घालमेल चालली होती, तुला सांगायचं होतं, कसं कधी कळत नव्हतं. नेमकं वासूने मला फोर्स केला, म्हटलं हीच ती वेळ आहे, सांगून टाकू. आणि मी बोललो, बरं वाटलं मला. अरे वा, छान. तुम्ही समोरच्याला बोलण्यात गुंतवून स्वतःची कामं छान करून घेता. आता काय केलं मी? चहा. हो, हसताय का? आताच झाला ना चहा, कमी करायचं ठरलंय ना, पुन्हा काय? नाही नाही, मी तू सांगितल्याप्रमाणे कमीच केलेला आहे. म्हटलं आज जरा निवांत पण आहे, छान आपल्या गप्पा चालल्यात, तर एक छान चहा पिऊया. तूही घे ना. नाही नाही, मला नको, तुम्हीच घ्या. अगं पिऊन तर बघ माझ्या हातचा चहा, मस्त करतो मी चहा. अच्छा, कामत स्टाईल चहा का आता? येस. थांबा, मी कप आणते. हे का? घ्या मॅडम, कामत स्टाईल चहा. थँक्यू. वाह, खरंच खूप छान झालाय चहा. अरे मग. एक विचारू का? हो, अगदी मोकळेपणाने विचार. तुम्ही तुमच्या पहिल्या बायकोबद्दल कधीच काही सांगितलं नाही मला. सॉरी, म्हणजे तुम्हाला जर या विषयावर बोलायचं नसेल तर. नाही, असं काही नाहीये. काय सांगणार, कसं सांगणार, काही कळत नव्हतं मला. का? असं काय झालं होतं? असं काही झालेलं नाही, पण मी ठीक आहे सांगतो तुला, सगळं सांगतो आज. चल चल. अरे दादा, तू आज इथे कसा? अरे कसा म्हणजे? माझं घर आहे, मी केव्हाही कुठेही जाऊ शकतो, काही करू शकतो. नाही, तसं नाही, सहसा तू किचन मध्ये येत नाहीस ना, म्हणून म्हंटल. हा, काय नाही, निवांत आहे, म्हटलं जरा चहा करूया. अच्छा. अरे पण तुला ऑफिसला नाही जायचं का? अगं असं काही नाही, उशिरा जायचंय किंवा कदाचित मी जाणारही नाही, काही नक्की नाही. तुम्हाला काही हवं होतं का? नाही, नको. बाहेर कुणीच नव्हतं ना, म्हणून मी आले आत बघायला. आणि तिला काय हवं असेल ती करून घेईल ना, ती काय लहान आहे का, दुर्वा आहे का ती? येस, ऑफकोर्स. मी घेईन काय लागलं तर. यू कॅरी ऑन. ठीक, आम्ही जरा बाहेर बसतो. हो. चल. अरे मग करणार काय? तीच माणसं बघून ना मला कंटाळा आला आता. मला वाटतं आपण नवीन कोणीतरी ट्राय करायला हरकत नाही. गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग. सॉरी, आम्ही डिस्टर्ब तर नाही केलं ना? काय 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 डिस्टर्ब काय आहे त्यामध्ये? अरे राहायचं आणि खायचं आहे मला इकडे. कशी झाली नवीन वर्षाची सुरुवात? उत्तम. मला वाटलं रात्री तुम्ही सगळे इतके उशिरा घरी गेलात, झोपलेला असेल अजून. अहो कसली झोप आणि कसलं काय बहिणी. हा माणूस असा घरी बसून राहतो, मग आम्ही सुद्धा स्वस्त बसून कसं चालेल, यावंच लागलं मला. काय रे, आज काय झालं? आणि नाही, दरवर्षी 1 जानेवारीला सगळ्यांच्या आधी ऑफिसमध्ये पोहोचतो हा. आज काय परिस्थिती बदलली बाबा?
घराच्या बाहेरच पडत नाहीयेस तू. हे बाबा ही फालतू बडबड बंद कर. रात्री पार्टीमध्ये सगळ्यांनाच खूप उशीर झाला, म्हटलं जरा झोपू दे उशिरापर्यंत या, म्हणून लेट बोलवलं सगळ्यांना. नाही नाही, हे सगळं ना सांगण्यापुरतं कारण आहे वहिनी. आपण उशिरा येतो हे कुणाला कळायला नको ना, म्हणून सगळ्यांना उशिरा बोलावलं याने. अरे सांगण्यापुरतं काय, खरं आहे ते. सगळ्यांना थोडीशी झोप मिळायला हवी म्हणून म्हटलं मी या उशिरा. आणि ऑफिसला तर जायलाच लागणार, न जाऊन थोडं चालणार आहे. अरे बापरे, केवढी काळजी आहे बघा एम्प्लॉईजची मालकाला. पण खरं कारण काय आहे ना, ते त्या मालकालाच माहित आणि मालकाच्या बायकोला माहित. काय हे बाबा सर गपस मीरा, त्याला काहीतरी गिळायला दे, नाही तर ही बडबड चालूच राहणार, कळलं? अरे हो हो भाऊजी, काय खाणार तुम्ही? काय विचारताय काय खाणार? साधा माणूस आहे मी. जे ताटात पडेल ते निमूटपणे खाणार. पण आता तुम्ही विचारताच आहात तर मीरा, दिल से आणि दिमाग से विचार करणारी माणसं तू पाहिली असेल, पण पेट से विचार करणारा हा एकमेव नग आहे बरं का. बरोबर बोललास अगदी. वहिनी, धिरड आणि त्यासोबत नारळाची चटणी वगैरे मिळाली तर वर्षाची सुरुवात काय अशी मस्त होईल ना. बघ हा साधा माणूस म्हणे. अरे साधं काहीतरी सांग ना, धिरड आणि नारळाची चटणी काय? अरे बाबा, नाही मिळत बाहेर चांगलं चुंगलं खायला. याच्यासारखं नशीबवान नाहीये ना मी, घरचं अन्न मिळायला. अहो असू दे असू दे. नाही म्हणजे बरोबरच आहे भाऊजींचं. तर घरात आल्यावर घरातलं खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे ना. वा, बरं कामाचं काय ते बोल. हा तेच ते कन्फ्युजन आहे. तो सिव्हिल इंजिनियर आहे ना, एकदम बकवास आहे. बकवास आहे म्हणजे काय? अरे म्हणजे असं साधा वरण भात आहे रे, त्याच्यात तडकाच नाहीये. म्हणजे तो पटापट काम करत नाही. पहिलं प्रोजेक्ट पूर्ण झालेलं नाही, नवीन सिव्हिल इंजिनियर शोधावं लागेल. तुम्ही सिव्हिल इंजिनियर शोधताय का? काय झालं? नाही नाही, काही झालं नाही. आय मीन काय ते बोल ना. हा म्हणजे डोक्यात एक नाही, मला विचारायचं होतं की तुम्हाला तिखट आवडतं ना? हो हो, तुम्ही बनवा तुमच्या स्टाईलने जे काय असेल ते. आपल्याला सगळं चालतं, गोड तिखट कडू पानसट तुरट आंबट सगळं सगळं एनिथिंग. ठीक आहे, आलेच मी. गीता, नारळ आहे ना का आपल्याकडे? हो काय आहेत की. बरं, एक नारळ फोडून घे, आपल्याला चटणी करायची. आणि त्याच्यासोबत काय करायचं? धिरड. वासुभाऊजींची खास फरमाईश आहे, धिरड हवंय. झालं, सकाळी सकाळी कामाला लावलं ना तुम्हाला. अगं नाही, त्यांचं काहीतरी महत्वाचं काम असणार, मला माहिती. तुला कसं माहित? अगं खरंच त्यांना काहीतरी सिव्हिल इंजिनियर हवाय असं म्हणत होते ते. अच्छा. ऍक्च्युली आदित्य सिव्हिल इंजिनियरच आहे, त्याची आर्किटेक्ट फर्म सुद्धा आहे, त्याची मदत होऊ शकते या सगळ्यात. पण ना मी मुद्दाम विषय नाही काढला. अहो ताई, तुम्ही बरे आहात ना? तुम्ही हे दादांना सांगायला हवं. नाही म्हणजे मला काय वाटतं, हे काम आपल्याच लोकांमध्ये राहिलं तर बरं आहे ना. हो, बरोबर आहे तुझं. मला असं वाटलं मी उगाच त्यांच्या कामात ढवळाढवळ नको करायला. हे सगळं ना फक्त तुम्हालाच वाटतं. तुम्ही एकदा देवदादांना सांगून तरी बघा. तुम्ही काही परके आहात का त्यांना? असं नाही ग, पण मी आजच सकाळी तो नको तो विषय काढून त्यांना त्रास दिलाय. मगाशी वासुभाऊजी आले तेव्हा बाहेर गेले ना, तेव्हा मला असं वाटलं की त्यांनी मुद्दाम तो विषय टाळला. त्यामुळे नकोच वाटतंय मला. एक सांगायचं होतं, मीनलताईंविषयी वासुदादांना जास्त माहित असणार. हो, ते ओळखायचे त्यांना. म्हणजे ताईंच्या शेवटच्या काळांमध्ये देवदादांबरोबर वासुदादाच असायचे कायम.
अच्छा ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलते. दुर्वा, काय झालं बाळा? काय सांगत होतीस तू गणिताबद्दल? अगं बाई, माझं गणित चुकलं. अजून काय वेगळं सांगू तुला? अरे बाप रे, पण काही हरकत नाही, आपण परत करूया ना अभ्यास. आणि यावेळी जरा वेगळ्या पद्धतीने करूया. म्हणजे आज आपण बाबांना सांगणार आहोत तुझा अभ्यास घ्यायला. त्यांचं गणित खूप चांगलं आहे ना, ते शिकवतील तुला गणित. बाबा आणि माझा अभ्यास हे शक्य नाही. बाबांनी माझा कधीच अभ्यास घेतला नाही. मग आज घेतील ना, एकदा त्यांच्याशी बोलून तर बघ. पण प्लीज चिडचिड करू नकोस तू, नीट सांग त्यांना, चालेल? पण ते तयारच नाही झाले तर मग मी घेईन तुझा अभ्यास, मी समजावून सांगेन, मग तर झालं. पण आज त्यांच्याशी बोलून तर बघ आणि चिडू नकोस प्लीज. ओके ओके गुड. एक मिनिट कुठे निघाली स्वारी? तुला गणित शिकायचंय ना? हो शिकायचंय, पण माझा अभ्यास बाबा घेणार आहे. मी त्यांना शिकवायला लावणार. ऐक काय, हे अजिबात शक्य नाहीये. दादांना नाही आवडणार. यापूर्वी असं काही घडलं नाहीये, ते चिडचिड करतील उगाच. नाही चिडणार ते, आणि यापूर्वी घडलं नाही तर आता घडेल ना. जोपर्यंत आपण जुन्या गोष्टी विसरत नाही, नव्या गोष्टी कशा घडणार सांग मला. काय बोलताय ताई? काय जुनं काय नवीन, मला तर काहीच कळत नाहीये. नाही काही नाही, असंच बोलते. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, पण मी नाही आहे त्याच्यात. तू नाहीयेस त्याच्यात म्हणजे काय खेळ खेळतोय का आपण? ते तुम्ही काही समजा, मला माझी कामं करायची, मला यात येऊ नका ताई. काय गणित काय झालं माहितीये का, क्लासमध्ये माझं गणित चुकलं, त्यामुळे टीचर मला खूप ओरडल्या. मला जाम वाईट वाटलं आणि माझा मूडही ऑफ झाला. ते मूड ऑफ झाल्यासारखं सांग ना. मस्त काय सांगतेस? आणि काय झालं असं? अभ्यास नीट करत नाहीस. अभ्यास केला असता तर तुला गणित आलं असतं, मग टीचर ओरडली नसती. मी तेच तर सांगते, मला परत ओरडा खायचा नाहीये आणि म्हणून मी तुमच्याकडे आले. मी काय करणार? शिकवा. मी काय वेडीस काय? बघ तुला रोज मीरा शिकवते की नाही, जा ना तुझ्या खोलीत जा, मीराला सांग, ती शिकवेल तुला. नाही, तीच मला म्हणाली बाबांना सांग म्हणून. त्यांचं गणित चांगलंय असंही म्हणाली. मला ना खरंच आहे बघ, खूप काम आहे मला. हे सगळं मला उद्या सबमिट करायचंय बाळा. तू जा, मीराला सांग. ती बाबा प्लीज प्लीज तुम्ही घ्या ना प्लीज. ती रोज घेते ना अभ्यास, तर तू जा ना. तीच म्हणते ती रोज घेते, मग आज एक दिवस तुम्ही घेतला तर काहीच होत नाही ना. ठीक आहे चल. बघू बघा 128 into 68. साधा गुणाकार आहे. हे येत नाही तुला? नाही, तुम्ही सांगा ना. आहे दुर्वा. हे बघ 128 नीट बघा आता. इंटू 68 बघ ना, इकडे एक चिन्ह घेतलं. आता 8 ने 8ला गुणायचं, म्हणजे 8चा पाडा यायला पाहिजे. म्हण 8 8 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा 8 3 जा 24, 8 4 जा. नाही, तुला साधा 8चा पाढा येत नाही. दुर्वा तू अभ्यास कर. मीरा शिकवते ना तुला. एक काम कर, धर इथे संपूर्ण 8चा पाढा आठवून लिही. तोपर्यंत मी जरा दोघींना भेटून येतो.
सतत तिचा भूतकाळ माझा भूतकाळ का आडवा आहे तू माझ्या मला ना काही. मिस्टर कामत आम्ही सगळं सामान आणलेलं आहे. ध्रुवा वाट बघते, तिला आत्ताच्या आत्ता सगळी तयारी करायची, अजिबात थांबायला तयार नाही. चला 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 लवकर चला. हे सगळं कधी संपणार आहे मेरा? काय अरे देवा, मला ना वाटलंच होतं मी तो विषय काढायलाच नको होता. हो ना, हे बघा तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकला नाही म्हणून हे सगळं घडलं असं नका वाटून घेऊ. जे झालं ते झालं ना, आता पुढे जाऊया आपण. तू पुढे कसं जाणार? सतत तुझा भूतकाळ माझा भूतकाळ मध्ये येत राहतो. संताप संताप होतो माझा. आता मी काय केलंय? हे बघ, माझा भूतकाळ मी आपल्या दोघांच्या मध्ये कधीच आणला नाही. तू केवळ म्हणालीस म्हणून तो सगळा बॉक्स तुला आणून दाखवला. वाटत तर मला आता सांग, मी तो सगळा जाळून टाकेन. हो नाही नाही, मी असं कुठे काय बोलले? काय झालंय? या सगळ्या भूतकाळाचा मला त्रास होऊ नये असं नाही का काय वाटत तुला? झालंय काय अचानक ते तरी सांगाल का? नाही जाऊ दे, मला ना नाही काही बोलायचंच नाही. मला कोणाशीच काही, तुझ्याशी पण नाही बोलायचं. माझा मी शांत होईन नंतर आणि मी नंतर बघू. हे बघा, आय एम सॉरी, मला तो विषय काढायला नको होता खरंच. आय एम सॉरी. हे बघ मेरा, प्लीज प्लीज मला ना एकट्याला राहू दे ना, प्लीज एकटा राहू दे मला. मी शांत होईन मग मी येईन बोलायला परत. प्लीज प्लीज काय रिक्वेस्ट. थोड्या वेळापूर्वी अगदी चांगल्या मूड मध्ये होते, अचानक काय झालं? किती छान कलर पेन्स मिळाले आहेत, किती छान कार्ड पेपर्स मिळाले आहेत. ऐक ना, आपण ना आधी मस्त कॉलम तयार करूया. नाही पण कॉलम ब्लॅक नी करायची का रेड? मग चला 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 लवकर सांगा काय करायचं ते. हा, पहिले काय करायचं माहिती आपण कॉलम तयार करायची. पण कोणता पेपर वापरायचा? कोणता वापरायचा विचार. ए मीरा, कोणता पेपर वापरायचा? ताई दुर्वा विचारते काहीतरी. काय ग? कोणता पेपर वापरायचा डिझाईन आणि टेबल करायला? बघूया ना, उघड तरी बघूया आपण कोणता कोणता आहे. अरे बापरे, मी स्केलच आणायची विसरली. तुम्ही थांबा, मी स्केल घेऊन कसला एवढा विचार करताय? काय झालंय? काय झालंय तेच कळत नाही. कशाबद्दल? गीता, आपण मगाशी सामान आणायला बाहेर गेलो ना, त्यापूर्वी यांचा मूड खूप छान होता. अगं मस्त असे उत्साहात होते. पण आपण परत आल्यानंतर मी यांना भेटायला गेले ना, चिडचिड केली त्यांनी माझ्यावर. चिडचिड? पण का? तोच तर प्रश्न पडलाय मला. काही कळतच नाहीये काय झालंय. मला सांग, आपण गेल्यानंतर ते घरी एकटे होते की कोणी होतं त्यांच्यासोबत? उत्तरातही होत्या ना. पण मग असं झालं तरी काय? ताई, त्या दोघांमध्ये काही वाद झाले असतील का, किंवा आणखीन दुसरं काही? नेमकं काय ते मलाही कळत नाहीये, पण काहीतरी झालंय हे मात्र नक्की. बघ ना अगं, सगळं असं छान जमवायला गेले आणि सगळंच विस्कटलं. काही आणखी नाही. आपण ज्यावेळी घरी आलो त्यावेळेला उत्तराताई घरी नव्हत्या. कुठे असतील त्या?